ही भूमिका कुठल्या पक्षाची म्हणून आम्ही तुम्हाला विचारत नाही, ही फक्त ज्यांचा या संविधानावरती, लोकशाहीवरती, देशाच्या विश्वास आहे, जनतेवरती विश्वास आहे, त्यांच्या आम्ही प्रतिक्रिया इथे घेतो आणि सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आम्ही घेण्याचा इथे प्रयत्न करूया। काँग्रेसचे नेते भाई जगताप देखील आपल्या सोबत आहेत। भाई, तुम्ही ऐकतात सगळ्यांच्या प्रतिक्रिया, एक अत्यंत कठोर अशी कारवाई लोकशाही मराठीवरती करण्यात आलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अतिशय दुर्दैवी लोकशाहीचा गळा घोटणारी ही कारवाई आहे आणि ती लोकशाही चॅनलवर होते आहे आणि ही नुसती म्हणजे मी आता ऐकलं राजू शेट्टी म्हणत होते ते खरं आहे की आणीबाणीच्या काळामध्ये अशा प्रकारे अनेक घटना आणि अनेक गोष्टी आपण पाहिल्या, पण त्याच्या पुढे जाऊन ही हुकुमशाहीची पावलं टाकली जात आहेत। आणीबाणीचं समर्थन कधीही कोणी करणार नाही, कधीही केलं नाही आम्ही, परंतु आज जे काय त्याच्या पुढचं पाऊल आहे आणि दाखवलं काय गेलं होतं, एक विकृत माणूस, एक अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण करून पैसे उकळणारा आणि याची झूल, सत्तेची झूल अंगावर पांघरून एक्स्टॉर्शन करणारा एक माणूस, त्याला तुम्ही जनतेसमोर उघडं केलं आणि ते खरं होतं, त्याची हिंमत नाही झाली किंवा ह्यांची कोणाची हिंमत नाही झाली की ते खोटं जे सुरुवातीला सांगत होते ना ते अमुक आहे तमुक आहे, आणि त्यामुळे तुम्ही सत्याला धरून जे काय करत आहात तुमचं खरंच मनापासून तुम्हाला तुमचं कौतुक, तुम्हाला मनापासून शाबासकी सुद्धा आहे। मी याच्या अगोदर सुद्धा हे म्हटलं होतं, परंतु ही गोष्ट खरी आहे की सत्य दाखवणाऱ्यांना अशा अनेक अग्निदेव्यातना जावं लागतंय अलीकडे। लोकशाहीमध्ये ते खरं अभिप्रेत नाही, लोकशाहीची मूल्य वेगळी आहेत, परंतु यांना लोकशाहीची मूल्य काही माहीत नाहीत असं म्हणता येत नाही, परंतु लोकशाहीचे फायदे सगळे उचलायचे आणि हुकुमशाह म्हणून वावरायचं असं ह्यांचा एकंदरीत कारभार आहे। तो मग केंद्राचा असेल किंवा मग याचा असेल, ही अर्थात ही केंद्राचीच ही आहे यंत्रणा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने कितीही त्यांनी आवाज बंद केला तरी सुद्धा आज आपण तुम्ही युट्यूबवर आहात आणि मला खात्री आहे देशातला जो या व्यक्ती स्वातंत्र्याला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये आम्हाला जो दिलेला अधिकार आहे तो वापरणारा जो नागरिक आहे या देशाचा, तो पूर्णतः तुमच्या बरोबर राहील। परीक्षेचा काळ आहे, अतिशय कठीण काळातनं तुम्ही जात आहात याची मला कल्पना आहे, परंतु अनेक असे राजू शेट्टींचं मी ऐकलं म्हणून राजू शेट्टींचं नाव घेतोय, अनेक लोक त्याच्यामध्ये असतील, हे सगळे लोक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आम्ही, लक्षात घ्या। ठीक आहे, आणि तुम्ही जराही याच्यामध्ये हे करू नका। बिलकुल बिलकुल। हा, आणि तुम्हाला जनतेचा पूर्ण आशीर्वाद, महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, त्यामुळे महाराष्ट्राची जनता तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण पाठिंबा देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। धन्यवाद भाई, तुम्ही ही भूमिका मांडली आणि लोकशाहीला मानणारा प्रत्येक व्यक्ती ही भूमिका मांडतोय आज। प्रेक्षकांसाठी, जे प्रेक्षक आता ही चर्चा आमची बघायला आलेत, हा कार्यक्रम जे यूट्यूबवर बघतायत, कारण आता आम्ही टीव्हीवरती दिसणार नाही पुढचे 30 दिवसांसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।